आपण राज्यामध्ये माहिती काम करते, परंतु स्थानिक परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी युती होणं शक्य होतं त्या त्या ठिकाणी युती झाली, ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी झाली नाही. आणि करमाळा शहरामध्ये खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या 12च्या 12 नगरपालिका भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावर लढवत आहे. त्यामध्ये करमाळा पण आपण कमळ चिन्हावर लढवतोय. या ठिकाणी आपण परिस्थिती बघताय की समोर 2-3 पॅनल असले तरी भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आणि आमच्या उमेदवार आदरणीय सुनीताताई भाभी देवी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर लढतील. आता आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 8 नगरसेवक जे आहेत ते निवडणूक रिंगणामध्ये आहेत, परंतु त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाला आमचं सहकार्य राहील व आमच्या सभेला पालकमंत्री हे उपस्थित राहतील असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय. परंतु तुमचेच 20 नगरसेवकाचे उमेदवार आहेत, नेमकं ह्यात कशा पद्धतीने तुमची मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं केलेलं आहे. राष्ट्रवादी पक्ष आमचा सहकारी पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचं पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं नाही. त्यांनी काही उमेदवार उभे केलेले आहेत. तो त्यांचा विषय आहे की त्यांनी कुणाला नगराध्यक्ष पदासाठी मदत करावी. त्यांनी भावना जी व्यक्त केली त्या भावनेचा मी आदर करतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच्या सगळ्या उमेदवार निवडून आणण्यासाठी ची जबाबदारी या निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्यावर आहे, आमच्या रश्मी दीदीवर आहे. आदरणीय घुमरे सरांनी खूप चांगला निर्णय आज या ठिकाणी जाहीर आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. आणि सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाच्या सगळ्या जागा कशा निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. शेवट घड्याळ आणि आपल्या जागावाटपात तुमचं जुळलं नाही म्हणून त्यांनी जी स्वतंत्र प्रयत्न केला. नेमकं घड्याळाला बरोबर घ्यायचंच नव्हतं का जागा द्यायची काय? नाही, थोडं एक लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक लढत असताना काही गोष्टी निवडणूक पूर्वी चर्चा व्हायला लागतात आणि मला वाटतं त्यात निवडणूक पूर्व चर्चा झाल्या नाहीत म्हणून हे प्रश्न निर्माण झाले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी निवडीच्या प्रक्रिया पार पाडत असताना जवळजवळ 96 इच्छुक आमच्याकडे आलेले होते. त्या सगळ्या इच्छुकांना आम्ही काही ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून काही ना चांगले उमेदवार होते त्यांना आम्ही उभं राहण्यासाठी आग्रह केला, ते उभे राहिले. काही ठिकाणी इच्छुक अनेक होते, त्यातल्या काही इच्छुकांना निवडून आम्ही उमेदवार केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा काही अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उभे राहिले असं जेव्हा लक्षात आलं आणि तोपर्यंत मला वाटते कालपर्यंत जी काही चर्चाच आमच्यासोबत झालेली नव्हती की उमेदवार कोणी भरले काय झाले या संदर्भात चर्चा नव्हती. काल ती चर्चा समोर आल्यानंतर मी दिदींना सर्वाधिकार दिले होते की दिदींनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून काही मार्ग निघतोय का बघायचा आम्ही प्रयत्न केला. परंतु शेवटी निवडणूक एवढ्या अंतिम टप्प्यात असताना, निवडणुकीचे अर्ज फायनल झाले असताना कुणाला मागं घे पुणाला पुढे घे थांब म्हणणं हे थोडंसं जिकिरीचा विषय असतो. त्यामुळे काही गोष्टी जमल्या नाहीत, पण जाणीवपूर्वक कुठलीही गोष्ट झालेली नाही. उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे 10 उमेदवार, बीजेपीचे 10 आणि नगराध्यक्षाचा 1 उमेदवार अशा प्रकारे तुमच्याच केबिनमध्ये फॉर्म्युला ठरला होता. परंतु सध्या आता राष्ट्रवादीला कुठेतरी 3 ते 4 जागेवरची बोलवण केली जाते असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मला माहिती नाही असं कोणी सांगितलं, मला माहिती नाही असं कुठल्या पालकमंत्र्याच्या केबिनमध्ये बैठक झाली, मला माहिती नाही असा 10चा फॉर्म्युला कुठल्या केबिनमध्ये ठरला होता, हे मला ज्ञात नाही. आपण कुठल्या पालकमंत्र्याबद्दल बोलतोय मला माहिती नाही. मग ते मला माहिती नाही तर त्याचा चर्चाचा विषय येत नाही. आपण भाषणामधून उल्लेख होतोय की शिवसेना नेते दिग्विजय बागल हे आपल्याला लवकरच प्रचार सभेमध्ये दिसतील. त्यांच्या अनेक सहकारी शिवसेनेचे त्यांनी राजीनामा दिला. दिग्विजय बागल यांचा प्रवेश नेमका कधी होणार आहे काय मला एक समजत नाही आहे. तुम्ही शिवसेनेचे कसे म्हणता? त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे, शिवसेना सोडलेली आहे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी शिवसेना सोडलेली आहे, त्यामुळे ते शिवसेनेचे कसे आहेत? आणि एक लक्षात घ्या की ते भाजपचेच होते. व्यवस्था म्हणून ते शिवसेनेसोबत निवडणुकीला उभे होते, ती व्यवस्था त्यांनी सोडलेली आहे. त्यामुळे भाजपच्या वेगळ्या प्रवेशाची आवश्यकता मला नाही वाटत दिग्विजय बागलांसाठी आहे. पण ठीक आहे, औपचारिकता पार पडेल. परंतु आज मी सांगतो की उज्जैनला गेलेले माघारी आल्यानंतर
या निवडणुकीची सूत्र ते हाती घेतील. बुमरे सर असतील, ते असतील, ते असतील, दिदी असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.